पेत्राने लिहिलेले पहिले पत्र अध्याय 1 मराठी. पेत्राने लिहिलेले पहिले पत्र अध्याय 1. पेत्राने लिहिलेले पहिले पत्र अध्याय 1. सलाम. सलाम. पंत गलतिया, कप्पदुकिया, आसिया व बिथुनिया यात पांगलेल्या यहुदी लोकांमध्ये राहणारे, परमेश्वर पित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्याद्वारे झालेल्या पवित्रतेत आज्ञांकित राहण्यासाठी व त्याचवर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले प्रवासी, यास येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र याचकडून तुम्हाला कृपा व शांती मिळोत. ख्रिस्त शिष्याला तारण प्राप्तीची आशा आहे, म्हणून परमेश्वराचे उपकार स्मरण. ख्रिस्त शिष्याला तारण प्राप्तीची आशा आहे, म्हणून परमेश्वराचे उपकार स्मरण. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता परमेश्वर धन्यवादित असो. सदाजीवी आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व न कोमेजणारे वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार आपल्याला मेलेल्यातून येशू ख्रिस्ताच्या उठण्याद्वारे पुन्हा हा जन्म दिला, जे तारण शेवटल्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे, ते प्राप्त व्हावे म्हणून तुम्ही परमेश्वराच्या शक्तीने विश्वासाच्या योगे राखलेले आहात. त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. तुम्ही आता थोडा वेळपर्यंत जरूर पडले तसे पुष्कळ परीक्षांमुळे दुःख सोशिले, पण तुम्ही त्या काळाविषयी आता उल्हास करीता. तुम्ही यासाठी सोशिले की नाश होणाऱ्या सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमच्या विश्वासाचे परीक्षेत उतरणे, त्याहून प्रशंसा, गौरव व मान ही फळे येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस मिळतील. त्याला पाहिले नसता त्याचवर तुम्ही प्रीती करता. आता तो दिसत नसता त्याचवर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासाचा शेवट म्हणजे आपल्या जीवांचे तारण उपभोगीत अनिवार्याच्या गौरवयुक्त आनंदाने उल्हासात, ज्या संदेष्टांनी तुम्हावर होणाऱ्या कृपेविषयी भविष्य कथन केले, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला. त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता, त्याने ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टीही पूर्वीच सांगितली. त्यात त्याने कोणता अगर कसा काळ सुचला याविषयी ते शोध करीत होते. त्यास असे प्रगट करण्यात आले होते की स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हास सुवार्ता सांगणाऱ्यांनी ज्या गोष्टी तुम्हास आता सांगितल्या आहेत, त्याच गोष्टी कळवण्याची सेवा ते करीत होते. ती सेवा स्वतःसाठी नव्हे, तर तुम्हासाठी करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा स्वर्गदूतास आहे. ख्रिस्त शिष्यास शोभेसे शील. ख्रिस्त शिष्यास शोभेसे शील. यास्तव तुम्ही आपल्या मनरूपी कंबरा बांधा आणि सावध राहून येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनाप्रमाणे वागू वर्तू नका. तर ज्याने तुम्हास पाचारण केले तो जसा पवित्र आहे, तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. कारण मी पवित्र आहे, यास्तव तुम्ही पवित्र व्हा, असा शास्त्रलेख आहे. जो तोंड न पाहता प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे त्याचा न्याय करतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता, तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवून वागा. वाडवडील माणसांच्या परंपरेने चालत आलेल्या आपल्या व्यर्थ वागणुकीपासून सोने, रुपे अशा नाशवंत वस्तू नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात, हे लक्षात ठेवा. जगाच्या स्थापनेपूर्वी त्याचे पूर्वज्ञान झाले होते. तोच काळाच्या शेवटी तुम्हासाठी प्रगट झाला. तुम्ही त्याच्याद्वारे परमेश्वरावर विश्वास ठेवणारे झाला आहात. त्या परमेश्वरानेच त्याला मृतावस्थेतून उठवून त्याचे गौरव केले.
यामुळे तुमचा विश्वास व आशा परमेश्वरावर आहे. निष्कपट बंधुप्रीती उत्पन्न होईल असे आपले जीव सत्य पालनाने शुद्ध करून एकमेकावर मनापासून निष्ठेने प्रीती करा. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून परमेश्वराच्या सदाजीवी व टिकणाऱ्या वचनाच्याद्वारे पुन्हा जन्मविले आहात. कारण सर्व मानवजाती गवतासारखी आहे आणि तिचे सर्व गौरव गवताच्या फुलांसारखं आहे. गवत सुकते व त्याचे फूल गळते, परंतु प्रभूचे वचन सर्व काळ टिकते. ज्या वचनांची सुवार्ता तुम्हाला सांगितली ते हेच आहे. पेत्राने लिहिलेले पहिले पत्र अध्याय 2 मराठी. पेत्राने लिहिलेले पहिले पत्र अध्याय 2. पेत्राने लिहिलेले पहिले पत्र अध्याय 2. यास्तव सर्व दुष्टभाव, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे सोडून प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे. तर नूतन जन्मलेल्या बालकाप्रमाणे तारणासाठी वृद्धी होण्यास आध्यात्मिक निर्या दुधाची इच्छा धरा. मनुष्यांनी नाकारलेला तरी परमेश्वराच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा जो जिवंत धोंडा त्याजवळ आल्याने तुम्हीही आध्यात्मिक मंदिर, जिवंत धोंडे, परमेश्वराला आवडणारे असे आध्यात्मिक स्वरूपाचे यज्ञ येशू ख्रिस्ताच्या द्वारे अर्पिण्यासाठी पवित्र याजकगण असे रचले जात आहात. कारण शास्त्रात असा लेख आहे, पहा, निवडलेली मूल्यवान अशी कोनशिला मी सियोनात बसवितो, तिच्यावर विश्वास ठेवणारा फजित होणार नाही. यास्तव तुम्हा विश्वास करणाऱ्यास सन्मान मिळणार. जे विश्वासाला अमान्य आहे त्यास बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड तोच कोनशिला झाला आणि ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला. ते वचनाला अमान्य असल्याने ठेच खातात. त्यासाठी ते नेमलेही होते. तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, परमेश्वराचे स्वतःचे लोक असे आहात. यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचरण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर परमेश्वराचे लोक आहात. तुम्हास दयेची प्राप्त झाली नव्हती, आता तर दया मिळाली आहे. प्रिय बंधूंनो, जे तुम्ही परदेशी व प्रवासी आहात त्या तुम्हास मी विनंती करतो की जीवाबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. विदेशी लोकात आपले आचरण चांगले ठेवा, यासाठी की ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हाविरुद्ध दुर्भाषण करतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून समाचाराच्या दिवशी परमेश्वराचे गौरव करावे. सरकारी अधिकाऱ्यांना अंकित होऊन राहणे. सरकारी अधिकाऱ्यांना अंकित होऊन राहणे. मनुष्यांनी स्थापलेल्या प्रत्येक व्यवस्थेला प्रभूकरता अधीन असा. राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या आणि अधिकारी वाईट करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी व चांगले करणाऱ्याची स्तुती करण्यासाठी त्याने पाठविलेले म्हणून त्यांच्या अधीन असा. परमेश्वराची इच्छा अशी आहे की तुम्ही चांगले करण्याने निर्बुद्ध मनुष्यांच्या अज्ञानाला कुंठित करावे. आपली स्वतंत्रता ही दुष्टपणाचे झाकण न करता तुम्ही स्वतंत्र तरी परमेश्वराचे दास असे असा. सर्वांस मान द्या. बंधुवर्गावर प्रीती करा. परमेश्वराचे भय धरा. राजाला मान द्या. सेवेचा अर्थ घरच्या चाकरांनो तुम्ही आपल्या धन्याच्या अधीन असा. जे चांगले व सौम्य त्यांचेच नव्हे तर जे कठोर त्यांच्याही पूर्ण भयाने अधीन असा. कोणी परमेश्वर चिंतन करून अन्यायाने आलेली दुःखे सोशितो तर हा चांगुलपणा आहे. पाप केल्याबद्दल मिळालेल्या बुक्क्या तुम्ही शांतीने सोशिल्यात त्यात काय मोठी कीर्ती.
चांगले करीत असूनही दुःख भोगणे व ते शांतीने सोसणे हे परमेश्वराला योग्य असे वाटले. याकरताच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे. कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख सोशिले. तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून तुम्हाकरता कित्ता घालून ठेवला आहे. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख सोशित असता त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे ते सर्व सोपवून दिले. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेहाने वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाचरणासंबंधाने मृत होऊन धार्मिक आचरणासाठी जिवंत राहावे. त्याला बसलेल्या माराच्या वळांनी तुम्ही निरोगी झाला. तुम्ही मेंढराप्रमाणे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवाचा मेंढपाळ व अध्यक्ष याकडे माघारे फिरला आहात. पेत्राने लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 3, मराठी. पेत्राने लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 3. पेत्राने लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 3. पती व पत्नी. पती व पत्नी. स्त्रियांनो, तुम्ही तशाच आपापल्या नवऱ्याच्या अधीन असा, यासाठी की कुणी वचनाला अमान्य असेल तरी तुमचे भिडस्तपणाचे पवित्र वर्तन पाहून वचना वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने ते मिळवून घेण्यात यावे. तुमची शोभा केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा पोशाख करणे यांनी बाहेरून आणलेली नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा परमेश्वराच्या दृष्टीने बहुमूल्य आहे, त्याने म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाने जी अविनाशी शोभा ती असावी. याप्रमाणे पूर्वी परमेश्वरावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रियांनीही आपापल्या नवऱ्याच्या अधीन राहून आपणास शोभविले. तशी सारा अब्राहमाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली. तुम्ही चांगले करीत राहिल्यास व कोणत्याही भयप्रद गोष्टीची भीती न बाळगल्यास तिची आता मुले झाला आहात. नवऱ्यांनो, तसे तुम्ही आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक पात्र आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. जीवनरूपी कृपादानाने त्यांचे वतनबंधू असे तुम्ही त्यांना मान द्या, म्हणजे तुमच्या प्रार्थनाला व्यत्यय येणार नाही. ख्रिस्तनिष्ठ मनुष्यास शोभणारी सहानुभूती. ख्रिस्तनिष्ठ मनुष्यास शोभणारी सहानुभूती. सारांश. तुम्ही सर्व एक चित्त, सम सुखदुःखी, बंधुप्रीती करणारे, कनवाळू, नम्र मनाचे असे व्हा. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. कारण जीवित आवडते व्हावे व चांगले दिवस पहावे अशी ज्यांची इच्छा आहे, त्याने दुर्भाषणापासून आपली जिव्हा व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावेत. त्याने वाईटाचा त्याग करून बरे ते करावे. त्याने शांती प्राप्त्यर्थ प्रयत्न करून तिचे अवलंबन करावे. कारण परमेश्वराचे नेत्र धार्मिकावर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात. तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची नजर आहे. अन्याय शोषित राहणे व ख्रिस्ताचे उदाहरण. अन्याय शोषित राहणे व ख्रिस्ताचे उदाहरण. जर तुम्ही चांगल्याची आस्था धरणारे आहात, तर तुमचे वाईट करणारा कोण? आणि जरी तुम्हाला धार्मिकतेमुळे दुःख सोसावे लागले, तरी तुम्ही धन्य. त्यांच्या भयाने भिवू नका व घाबरू नका, तर ख्रिस्त प्रभू याला आपल्या अंतःकरणात पवित्र माना आणि तुम्हामध्ये जी आशा आहे तिची विचारपूस करणाऱ्या प्रत्येक इस्माला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा. तरी ते सौम्यतेने व भेडेने द्या. ते सद्भाव धरून द्या, यासाठी
की ज्याविषयी तुमची निंदा होते त्याविषयी ख्रिस्तामधील तुमच्या सद्वर्तनावर आळ घेणाऱ्यांनी लज्जित व्हावे. चांगले करूनही दुःख सोसावे अशी परमेश्वराची इच्छा असली तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे. कारण आपल्याला परमेश्वराजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल म्हणजे धार्मिक पुरुषाने अधार्मिक लोकांकरिता एकदा दुःख सोशिले. तो देहरूपाने जीवे मारला गेला आणि आध्यात्मिकरित्या जिवंत केला गेला. त्या आत्म्याच्या रूपाने त्याने जाऊन बंदीशाळेतील आत्म्यांजवळ घोषणा केली. पूर्वी नोहाच्या दिवसात तारवात थोडके म्हणजे 8च प्राणी पाण्यातून वाचविण्यात आले. ते तारू तयार होत असता परमेश्वराची सहनशीलता वाट पाहत होती. त्या दिवसाच्या ज्या आत्म्यांनी अवमान केला तेच हे होते. त्या पाण्याचा नमुना जो बाप्तिस्मा त्याच्या योगे देहाचा मळ दूर करणे नव्हे तर चांगले मन राखण्याचा परमेश्वराबरोबर करार करणे आहे. तो आता येशू ख्रिस्ताच्या पुन्हा उठण्याच्या द्वारे तुमचे तारण करत आहे. तो स्वर्गात जाऊन परमेश्वराच्या उजवीकडे आहे आणि त्याच्या स्वाधीन स्वर्गदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत. पेत्राने लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 4, मराठी. पेत्राने लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 4. पेत्राने लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 4. पापाचा त्याग करणे. पापाचा त्याग करणे. ख्रिस्ताने देहरूपे दुःख सोशिले तसेच तुम्हीही तेच मनोवृत्तीरूपी शस्त्र धारण करा. कारण ज्याने देहाने सोशिले आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे. यासाठी की तुम्ही आपले उरलेले दैहिक आयुष्य मनुष्यांच्या वासनामध्ये नव्हे तर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे घालवावे. कारण विदेशी लोकांना आवडणारी कर्मे करण्यात म्हणजे कामासक्ती, विषयवासना, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व अमंगळ मूर्तीपूजा यात राहण्यात जो काळ गेला तितका पुरे. तुम्ही त्यांच्या दंगलाच्या भरात त्याचबरोबर धावत नाही. ह्याचे त्यास नवल वाटून ते तुमची निंदा करतात. जो जिवंतांचा व मृतांचा न्यायनिवाडा करण्यास तयार आहे त्याला ते हिशेब देतील. सुवार्ता मृतांनाही सांगितली होती यासाठी की मनुष्यानुसार त्यांच्या देहासंबंधाने न्यायनिवाडा व्हावा, पण त्यांनी आत्म्याने परमेश्वरानुसार जगावे. आता सर्वाचा शेवट जवळ आला आहे. यास्तव मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. मुख्यतः एकमेकावर एकनिष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते. कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करणारे व्हा. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे परमेश्वराच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभारासारखे ते एकमेकांच्या कारणी लावा. भाषण करणाऱ्याने आपण परमेश्वराची वचने बोलत आहो असे बोलावे. सेवा करणाऱ्याने ती आपण परमेश्वराने पुरविलेल्या शक्तीने करीत आहो अशी करावी. यासाठी की सर्व गोष्टीत येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वराचे गौरव व्हावे. गौरव व पराक्रम ही युगानुयुग त्याची आहेत. आमेन. ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्याचा हक्क. ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्याचा हक्क. प्रिय बंधूंनो, तुमच्या परीक्षणासाठी जे तीव्र संकट तुम्हावर आले आहे त्यावरून आम्हासही काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. ज्यापेक्षा तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्यापेक्षा आनंद करा. म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हासाने आनंद कराल. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे परमेश्वराचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे. तरी खून करणारा,
चोर, दुष्कर्मी किंवा दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख सोसू नये. ख्रिस्ती आहे म्हणून कोणी दुःख सहन करतो तर त्याने लाजू नये. त्या नावामुळे परमेश्वराचे गौरव करावे. परमेश्वराच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आहे आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला तर परमेश्वराच्या सुवार्तेचा अवमान करणाऱ्यांचा परिणाम काय होईल? धार्मिक इसम जर कष्टाने तरतो तर अनीतिमान व पापी इसम याला ठिकाण कोणते मिळेल? यामुळे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे दुःख सहन करणाऱ्यांनी सुकृती करीत आपले जीव विश्वासू उत्पन्नकर्त्याला सोपून द्यावे. पेत्राने लिहिलेले पहिले पत्र अध्याय 5 मराठी. पेत्राने लिहिलेले पहिले पत्र अध्याय 5. पेत्राने लिहिलेले पहिले पत्र अध्याय 5. वडिलांना बोध. तुम्हातील वडील मंडळीला जो मी सोबतीचा वडील, ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षी व प्रगट होणाऱ्या गौरवाचा विभागी, तो मी बोध करतो. तुम्हामधील परमेश्वराच्या कळपाचे पालन करा. भाग पडते म्हणून नव्हे तर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्य लोभानेही नव्हे तर उत्सुकतेने करा. तुमच्या दिमतीच्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे तर कळपाला कित्ते व्हाल असे करा. मग मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल. तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन रहा आणि एकमेकांची सेवा करण्यासाठी तुम्ही सर्वजण नम्रतारूपी कमरबंद बांधा. कारण परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. सर्वसामान्य बोध. यास्तव परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. त्याचवर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. त्याच्याविरुद्ध विश्वासात दृढ असे उभे रहा. जगातील तुमच्या बंधुवर्गाला हीच दुःखे नेमल्याप्रमाणे होत आहेत हे लक्षात असू द्या. तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर आपल्या सार्वकालिक गौरवात यावे, म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले तो सर्व कृपेचा परमेश्वर स्वतः तुम्हास पूर्ण, दृढ व सबळ करील. त्याला युगानुयुग पराक्रम असो. आमेन. माझ्या मते विश्वासू असा आपला बंधू सिल्वान याच्या हाती मी थोडक्यात हे लिहून पाठवून ह्यात बोध केला आहे व साक्ष दिली आहे की ही परमेश्वराची खरी कृपा आहे. हिच्यात तुम्ही दृढ राहा. बाबेलातील तुम्हासारखी निवडलेली मंडळी तुम्हास सलाम सांगते आणि माझा पुत्र मार्क हाही सांगतो. प्रीतीच्या चुंबनाने एकमेकास सलाम करा. ख्रिस्तामधील तुम्हा सर्वांस शांती असो.